सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। नमस्कार. मी अमिता धर्माधिकारी. नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. मित्र हो, 2024 सालची पहिली मासिक सभा आज 9 जानेवारी रोजी होत आहे. गेली अनेक वर्षारंभीच्या सभेत आपण साहित्यिक आणि मनोरंजन आयोजित करत असतो. आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे. आपले शुभार्थी आणि सुप्रसिद्ध भाषातज्ञ शब्दकोशकार प्राध्यापक डॉक्टर अविनाश बिनीवाले सरांनी भाषा आपली सर्वांचीच हे भाषाशास्त्रावरचं पुस्तक लिहिलं आहे. आजच्या कार्यक्रमात सर्वप्रथम मी या पुस्तकाची ओळख करून देणार आहे. त्यानंतर आशाताई रेवणकर, अविनाश धर्माधिकारी आणि मृदुला कर्णी या पुस्तकातील एकेका प्रकरणाचं अभिवाचन करतील. मग बिनीवाले सर या पुस्तकाबद्दलचं त्यांचं मनोगत व्यक्त करतील. एक दोन मोजक्या प्रश्नांची उत्तरं देण्याची आपण सरांना विनंती करू आणि मग मृदुला कर्णी कार्यक्रमाचा समारोप करेल. आपण सर्वांनी आज ग्रुपवर पाहिलंच आहे की बिनीवाले सरांना जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे आणि आजचा हा कार्यक्रमाचाही योग आजच आला. आपण सरांचं मनपूर्वक अभिनंदन करूया. तर आता मी पुस्तकाचा परिचय करून देतेय. पुस्तकाचं नाव आहे भाषा आपली सर्वांचीच. लेखक प्राध्यापक डॉक्टर अविनाश बिनीवाले, प्रकाशक राज्य मराठी विकास संस्था मुंबई आणि ई बुक रूपांतर सीडॅक म्हणजे प्रगत संगणक विकास केंद्र. भाषा हे माणसासाठी संपर्काचं माध्यम असतं, भावना आणि विचार व्यक्त करण्याचं साधन असतं. अर्थात यासाठी हावभाव सुद्धा उपयोगी पडतात आणि प्राणी तेच तर करतात. आपल्या भावना निरनिराळ्या अवयवांद्वारे व्यक्त करतात. उदाहरणार्थ, मोर आनंदी असला की पिसारा फुलवतो, मांजर रागावलं की शेपटी फुगवतं वगैरे. माणूसही आपल्या भावना हावभाव वापरून व्यक्त करू शकतो. पण भाषेचा उपयोग काय फक्त भावनांसाठीच करायचा असतो का? इथे मला बौद्धिकदृष्ट्या जागृत असे मराठीतले कवी बासी मर्ढेकर यांच्या कवितेतली ओळ आठवतीये. भावनेला येऊ दे गा शास्त्र काट्याची कसोटी. म्हणजे भावना व्यक्त करतानाही शास्त्रीय दृष्टिकोन वापरला पाहिजे. भाषेबद्दल बोलताना, भाषा शिकताना शास्त्रीय दृष्टिकोन का नको? याच प्रश्नाचा अगदी सांगोपांग उहापोह भाषा आपली सर्वांचीच या पुस्तकात केला आहे. आपल्या सगळ्यांना जीवशास्त्र, रसायनशास्त्र, मानसशास्त्र वगैरे माहिती असतं, पण भाषाशास्त्र हा शब्द मात्र वेगळा वाटतो. भाषा आणि शास्त्र हे दोन शब्द एकत्र कसे? कारण शाळा कॉलेजात तर त्यांची फारकत झालेली आपण बघतो. म्हणजे तुम्हाला भाषा शिकायच्यात ना, मग आर्ट्स कॉलेजला जा. तुम्हाला सायन्स शिकायचंय ना, मग तुम्ही सायन्स साईडला जा. पण खरं तर कोणताही विषय जर पद्धतशीरपणे शिकायचा असेल तर त्याला शास्त्राचं स्वरूप दिलं पाहिजे. हाच मुद्दा या पुस्तकात अनेक उदाहरणांद्वारे चर्चेला गेलाय. शास्त्रात प्रयोग करणं, निरीक्षण नोंदवणं, त्याचं विश्लेषण करणं आणि त्यावरून निष्कर्ष काढणं अशा पायऱ्या असतात. उदाहरणार्थ, माझा विषय आहे संख्याशास्त्र किंवा स्टॅटिस्टिक्स. त्यात डेटा गोळा करणं, तो व्यवस्थित मांडणं, त्याचं विश्लेषण करणं आणि इंटरप्रिटेशन म्हणजे आलेल्या निष्कर्षांचा अर्थ सांगणं, अशा 4 पायऱ्या असतात. भाषा हेही एक शास्त्र म्हणून शिकलं पाहिजे. भाषेचा विचार आणि विकास शास्त्रीय दृष्टिकोनातून झाला पाहिजे, अशी अगदी आग्रही भूमिका बिनीवाले सरांनी या पुस्तकात मांडली आहे. आपणही शाळेत मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत अशा अनेक भाषा शिकलो आहोत. पण आपण जे भाषांचं शिक्षण घेतलंय त्या व्यतिरिक्त आणखी कितीतरी गोष्टी शिकण्यासारख्या असतात,
ही बाब आपल्याला हे पुस्तक वाचल्यावर लक्षात येते. एखादी भाषा आपल्याला येते म्हणजे काय? तर त्या भाषेत आपल्याला बोललेलं कळतं, त्यात लिहिलेलं वाचता येतं. त्या भाषेत बोलून आपले विचार व्यक्त करता येतात, लिहून विचार व्यक्त करता येतात आणि सगळ्यात अवघड पायरी म्हणजे त्या भाषेतून दुसऱ्या भाषेत आपल्याला भाषांतर करता येतं. एखादी भाषा शिकणं आणि शिकवणं हे एक तंत्र असतं. भाषा शिकणं हे इतर विषय शिकण्यापेक्षा वेगळं असतं. कसं? तर इतर विषय शिकताना आपल्याला माहिती असलेले शब्द वापरून त्या विषयातल्या संकल्पना आपण समजून घेतो. उदाहरणार्थ अर्थशास्त्र शिकताना मागणी आणि पुरवठा यांचे अर्थ, इतिहास शिकताना महायुद्धाची कारणं शिकणं. पण भाषा शिकताना मात्र आपल्याला शब्दच नव्याने शिकावे लागतात. वेगवेगळ्या भाषांमध्ये तुलना कशी करायची यासाठी काही निरीक्षणं या पुस्तकात नोंदवलेली आहेत. त्यातली वानगी दाखल आपण काही बघू. प्रत्येक भाषेतील उच्चारांची पद्धत वेगळी असते. उच्चार करताना आपली जीभ नेमकी कुठे टेकवायची, टाळूला की दाताला, हे शरीरशास्त्र असतं. शब्द उच्चारताना आघात नेमका कुठल्या अक्षरावर द्यायचा, हे सगळं शिकायला चांगला प्रशिक्षक किंवा चांगले संदर्भ ग्रंथ असले पाहिजे. आघातांच्या बाबतीत पुस्तकात एक उदाहरण आहे, ते मी सांगते. तो पुण्याचे काम करतो आणि तो पुण्याला राहतो. अशी 2 वाक्य आपण बघूया. पुण्याचे काम म्हणताना आपण पूवर आघात देतो, पण पुण्याला यामध्ये आपण पूवर आघात देत नाही. म्हणजे मराठीत आघातासाठी असे काही नियम नाहीयेत. पण संस्कृतमध्ये मात्र तसे ते आहेत. या बाबतीत मराठीत सुधारणेला वाव आहे. इंग्रजीतल्या ॲ, ऑ या उच्चारांसाठी मराठी लिपीत स्थान आहे, पण हिंदीत मात्र नाही. हिंदीत कहना म्हणतात, पण लिहिताना कहना असं लिहितात. मराठीत संस्कृतपेक्षा क्रियापदांची संख्या कमी आहे हे खरं, पण मराठीत नसणे हे एक वेगळं क्रियापद आहे. हिंदीत मैं खाता हूं आणि मैं नहीं खाता हूं. इंग्रजीत आय विल गो, आय विल नॉट गो. म्हणजे नकार दाखवण्यासाठी नाही किंवा नॉट असं जोडावं लागतं. मराठीत मात्र वेगळं त्यासाठी क्रियापद आहे. मराठीत क्रियापदं वापरताना आपण जास्त बारकावे लक्षात घेतो. उदाहरणार्थ कपडे घालणे ही क्रिया जर आपण घेतली, तर साडी नेसणे आणि शर्ट घालणे. हिंदीत मात्र सरसकट पेहनना, इंग्रजीत सरसकट टू वेअर असं वापरलं जातं. भाषेचा विकास कसा होतो किंवा कसा झालाय आतापर्यंत? तर भाषेच्या विकासात ध्वनिलिपी, चित्रलिपी, आपण लिहितो ती लिपी आणि शीघ्रलिपी म्हणजे शॉर्टहँड अशा विकासाच्या पायऱ्या आहेत. या सगळ्या पायऱ्या महत्वाच्याच आहेत. प्रतिभावंतांनी पिढ्यानपिढ्या मेहनत करून याचा शोध लावला आहे. जसं शास्त्रज्ञ न्यूटन म्हणाला होता, की मी आपल्या पूर्वसुरींच्या खांद्यावर बसून हे जग पाहिलं, म्हणून एवढं काम करू शकलो. एकदा लिपीचा शोध लागल्यावर माणूस लिहायला लागला. सुरुवातीला त्यासाठी दगड, माती, झाडाची पानं वापरली जायची. हजारो वर्षांनी कागदाचा शोध लागला. त्यानंतर छपाईचा शोध लागला आणि लेखनाचा वेग वाढतच गेला. बोललेले शब्द वेगळ्या माध्यमात जतन करणे हा लेखनाचा एक महत्वाचा उद्देश असतो. पूर्वीच्या काळी त्यासाठी मौखिक परंपरा होती. उदाहरणार्थ, वेद म्हणताना कानामात्रेचाही फरक होऊ नये याची काळजी घेतली जात असे. त्यानंतर विरामचिन्ह आली. लेखनकला खूप जुनी आहे, पण विरामचिन्ह अलीकडची आहे. जुन्या काळात फक्त पूर्ण विराम म्हणजे संस्कृत भाषेत ज्याला दंड म्हणतात तो होता. मराठीत आपण उद्गार चिन्ह, प्रश्नचिन्ह, स्वल्पविराम वापरतो. पण संस्कृत पंडित म्हणतात, आम्हाला पूर्णविराम पुरेसा आहे. असं का? तर संस्कृत ही शास्त्रीय पद्धतीनं डिझाईन केलेली भाषा आहे. उदाहरणार्थ, वाक्य जर किम या शब्दानं सुरू होत असेल, तर ते प्रश्नार्थक असणार हे नक्की. असे काही नियम संस्कृत भाषेत आहेत. भारतात संस्कृत हीच पूर्वी संपर्क भाषा होती. 11व्या-12व्या शतकापासून तिला उतरती कळा लागली. मग हिंदी, मराठी, सिंधी, बांगला इत्यादी भाषांना महत्त्व आलं. पण या सगळ्यात हिंदीनं बाजी मारली. खरं तर हिंदीचा विकास अहिंदी लोकांनीच जास्त केलाय. तशी तमिळ लोकांनी हिंदी विरोधात दंगली केल्या, पण त्यांना काही फार गंभीर समस्या उद्भवल्या नाहीत.
बहुभाषिकता ही भारताची परंपरा आहे. याचं कारण आपले राजकीय नेते आणि संत बहुभाषिक होते. त्यांचा संचार भारतभर असायचा. पुन्हा कवी मर्ढेकर यांनी म्हटले ते मला आठवतंय. संत शब्दांचे नायक, संत अर्थाचे धुरंधर. विविध भाषेतल्या शब्दांचं भांडार, तेही अर्थाची जाणीव असलेलं सगळ्याच संतांकडे होतं. युरोपमध्ये मात्र भाषेंवरून कलह माजलेत, पण भारतात नाही. आता हेच बघा ना, भाषावार प्रांतरचना होऊनही मराठी कन्नड विवाह सर्रास होत आलेत. भारतीय भाषांबद्दलची बरीच नवीन माहिती या पुस्तकात वाचायला मिळते. भारतात अनेक भाषा आहेत आणि त्यातल्या बऱ्याच भाषांचा समावेश आपल्या संविधानात म्हणजे घटनेत झालाय. सिंधी ही यातली पहिली भाषा. सिंधीच्या पूर्वी 5 लिप्या होत्या. अरबी, देवनागरी या त्यातल्या महत्वाच्या. पण पुढे सिंधी ही 50 लाख लोकांची मातृभाषा असूनही बोली भाषा राहिली नाही. त्यामुळे सिंधी शाळा बंद पडल्या. पण अलीकडे मात्र सिंधी व्यापारी आवर्जून आपले हिशोब अरबीत लिहायला लागले. सिंधी तरुण आवर्जून देवनागरी शिकू लागलेत. याचं कारण सिंधीतलं पूर्वीचं साहित्य त्या लिपीत आहे. काश्मीरी भाषेला राजमान्यता नाही म्हणून तिचा विकास झाला नाही. ईशान्य भारतातही तसंच झालं. पण या सगळ्याला एक चंदेरी किनारही आहे. उत्तराखंडातल्या कुमाऊ क्षेत्रात रंगभाषा म्हणून एक भाषा आहे. तिथल्या तरुणांना आता आपली भाषा ही आपली अस्मिता आहे याची जाणीव झाली आहे आणि ते रंगभाषेसाठी लिपी तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. भाषेबद्दलची आणखी काही महत्वाची निरीक्षणं या पुस्तकात मांडली आहेत. एखाद्या समाजात नात्यांची वीण जशा प्रकारची असते त्यानुसार तिथं नात्यांबद्दलचे शब्द बनवले जातात. उदाहरणार्थ इंग्लिश समाजात ब्रदर, सिस्टर आणि कझिन एवढेच शब्द भावंडांसाठी आहेत. आपल्याकडे मात्र मावस, चुलत, आत्ते इत्यादीची गरज भासते. एखाद्या भाषेची लिपी जरी आपल्याला वाचता आली तरी तेवढं पुरेसं नाही. याबद्दलचा एक गमतीदार किस्सा पुस्तकात आहे. श्रीलंकेतील कॅन्डी हे गाव, पण त्याचं कागदोपत्री नाव आहे महानुवर. कॅन्डी म्हणजे महानुवर हे नवख्या माणसाला कसं बरं कळावं? त्यासाठी स्थानिक लोकांशी संपर्कच पाहिजे. भारतात खूप लिप्या आहेत असं आपल्याला वाटतं, पण त्या सगळ्याचा मूलाधार ब्राह्मी लिपी हा आहे. पुष्कळशा लिप्या म्हणजे देवनागरीची प्रादेशिक रूपं आहेत. मोडी ही भाषा नसून लिपी आहे आणि तेच पंजाबातल्या गुरुमुखी बद्दलही म्हणता येईल. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मन, फ्रेंच, रशियन या भाषांचा जगभर प्रसार करण्यासाठी त्या देशांनी इतर देशात माणसं पाठवली. भारत, पाकिस्तान, श्रीलंका यांची गुलामगिरीचीच मानसिकता असल्यानं त्यांनी या गोऱ्यांना उदार आश्रय दिला. पण उत्तर व्हिएतनाम, उत्तर कोरिया हे देश भाषेच्या बाबतीत स्वाभिमानी निघाले. त्यांनी या सगळ्यांना धुडकावून लावलं. भाषा हा समाजाच्या संस्कृतीचा, अस्मितेचा ठेवा असतो. इंग्लंडची भाषा इंग्लिश, जर्मनीची जर्मन, तशी इंडियातल्या लोकांची भाषा म्हणजे इंडियन असं युरोपियन लोकांना वाटायचं. आपणही नाही का चीन्यांची भाषा म्हणजे चीनी असं समजतो, पण तसं नाहीये. चीनमध्ये 8 प्रमुख भाषा आहेत, पण त्यांची चित्रलिपी मात्र सर्व चीन्यांना समजते. एवढंच नव्हे तर तिथं कॉम्प्युटरमध्येही चित्रलिपी असते. रशियन भाषा व्यापार, उद्योग, तंत्रज्ञान या क्षेत्रात खूप महत्वाची असते. म्हणूनच सोव्हिएट युनियनचं विभाजन झालं तरी तिचं महत्व अबाधित आहे आणि राहणार. भाषेच्या बाबतीत शुद्ध लेखन आणि त्याचे प्रमाणीकरण हा फार महत्वाचा मुद्दा असतो. या पुस्तकात त्याचा वेगळ्या अँगलनं विचार केलाय. शुद्ध लेखन प्रमाणित करण्याचे फायदे अस्मिता असलेल्या बलशाली समाजाला ठाऊक असतात. उदाहरण म्हणून पुस्तकात फ्रेंच आणि संस्कृत भाषेचं उदाहरण घेतलंय. वेदांच्या उच्चारात आणि संस्कृतच्या लेखनात गेल्या हजारो वर्षात किरकोळ फरक सुद्धा पडलेला नाही. तसेच आधुनिक काळात फ्रेंच भाषेचंही तसंच आहे. फ्रान्समध्ये 800 वर्षापूर्वी अकादमी फ्रोसेस या नावाची संस्था स्थापन झाली आणि तिथं फ्रेंच भाषेच्या प्रमाणीकरणाचं काम चालतं. दुर्दैवानं मराठीच्या बाबतीत असं घडलेलं नाही. म्हणून तर ज्ञानेश्वरीतली मराठी आज आपल्याला कळत नाही. खरा प्रश्न आहे तो असा की चांगली भाषा म्हणजे काय? या बाबतीत सत्यम वद
प्रियंवद म्हणजे खरे बोला, गोड बोला, असे 2 मानदंड आहेत. पण सत्यंवद हे केव्हाच मागे पडले. प्रियंवदची कास मात्र अजून सुटलेली नाही. भाषेच्या विद्यार्थ्यांनी याचं तसंच बदललेल्या पद्धतींचं भान ठेवलं पाहिजे, हे या पुस्तकात आवर्जून सांगितलेलं आहे. म्हणजे काही दशकांपूर्वी भारदस्त भाषेचा उपयोग व्हायचा. आता मात्र सोपी, सुटसुटीत भाषा चांगली आणि यालाच प्रासादिक शैली असं म्हणतात. उच्चारांच्या बाबतीतही शुद्ध, अशुद्ध हा आग्रह मागे पडला आहे. आपलं म्हणणं समोरच्याला कळणं महत्वाचं. काही नवीन गोष्टी या पुस्तकातून आपल्याला कळतात, की जसं शब्दकोश असतो, तसा उच्चारण कोश सुद्धा असतो. भाषांमध्ये तुलना करण्यासाठी तौलनिक भाषाशास्त्र हे एक शास्त्र भाषा तज्ञांनी बनवलं आहे. पण भाषेत कितीही साम्य असली तरी ती भाषा शिकल्यानंतरच ती शोधायची असतात बरं का, हे लक्षात ठेवलं पाहिजे. याचं एक गमतीशीर उदाहरण पुस्तकात दिलंय ते सांगते. मी चाई पिली हे रशियन वाक्य आहे आणि त्याचा मराठीत अर्थ मी चहा प्यायले असाच आहे. म्हणजे आपल्याला वाटेल की मी चाय पिली आणि मी चाय प्याले याच्यावरनं आपल्याला मराठी येणाऱ्याला रशियन शिकता येईल, रशियन येणाऱ्याला मराठी शिकता येईल. पण खरी गोष्ट अशी नाहीये. आपण जेव्हा रशियन आणि मराठी दोन्ही भाषा शिकू तेव्हाच आपल्याला ही साम्य शोधता येतील. भाषेकडं मानवी संस्कृतीचा ठेवा या दृष्टिकोनातून पाहिलं तर सर्व भाषा आपल्याच आहेत हा वैश्विक दृष्टिकोन तयार होतो. आजच्या जागतिकीकरणाच्या दिवसात आपली भाषा स्वपराक्रमानं आहे त्यापेक्षा महान करणं हा जागतिकीकरणाचा खरा अर्थ आहे. हा संदेश सरांनी या पुस्तकातून दिला आहे. या सगळ्यासाठी मात्र आपल्या मनात मानव जातीबद्दलच नव्हे तर एकूण सृष्टीबद्दलच अपार प्रेम असायला हवं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संतांना जशी विठ्ठल दर्शनाची ओढ असते तशी प्रत्येकाला भाषेची ओढ असली पाहिजे. भाषेची ओढ हे एक पुस्तकातलं प्रकरणच आहे. त्याची गोष्ट सांगते आणि माझं थोडंसं लांबलेलं हे निवेदन संपवते. कारण मोजकेपणा हा पण चांगल्या भाषेचा एक निकष असतो. भाषेची ओढ या प्रकरणात बिनीवाले सरांनी जेनेट नावाच्या जर्मन मुलीची गोष्ट सांगितली. ही जेनेट कोल्हापुरात जन्माला आली आणि तिथंच लहानाची मोठी झाली. ती मराठीतच बोलायची. तिचं लग्न एका जर्मन माणसाशी झालं आणि ती त्याच्याबरोबर जर्मनीला राहायला गेली. त्यानंतर 4 वर्षांनी सर जर्मनीला गेले होते आणि जेनेटच्या आग्रहाखातर ते तिला भेटायला तिच्या घरी गेले. दारात पाऊल टाकताच जेनेटनं सरांचं स्वागत केलं आणि म्हणाली, "सर, तुम्हाला पाहून इतका आनंद झालाय मला. आता दर शनिवारी तुम्ही इथे यायचं बरं का. आणि आलात की फक्त मराठीतच बोलायचं हं. म्हणजे माझ्या मुलांच्या कानावर मराठी पडेल." रात्री जेवण झाल्यावर तर तिनं कमालच केली. तिनं एका जुन्या हिंदी सिनेमाची कॅसेट लावली. तिचा नवरा म्हणाला की ती रोज रात्री थोडा वेळ हिंदी सिनेमा बघते आणि झोपतानाही तिला हिंदी गाणी ऐकायची असतात. कुठं कुणी मराठी बोलणारी व्यक्ती आली आहे असं तिला कळलं की जेनेट तिला आवर्जून फोन करायची आणि मराठीत बोलायची. जर्मनीत राहायला गेल्यावर दिवसभर फक्त जर्मन भाषेतच बोलावं लागायचं. तेव्हा तिच्या लक्षात आलं की आपण जर्मनीत असलो, आपल्याला चांगलं जर्मन येत असलं तरी आपण भारतीयच आहोत आणि आपल्या रोमारोमात मराठी, हिंदी या भाषा भिनल्या आहेत. भारतीय संगीत, सिनेमा यापासून आपण वेगळे होऊच शकत नाही. मराठी भाषेची, भारतीय संगीताची, संस्कृतीची खरी ओढ आपल्याला आहे ही गोष्ट तिला जर्मनीत आल्यावरच कळायला लागली होती. अशीच एकूण 44 प्रकरणं या पुस्तकात आहेत. त्यापैकी 3 प्रकरणांचं अभिवाचन आता इथं सादर होणार आहे. सर्वप्रथम मी आशाताई रेवणकर यांना विनंती करते की त्यांनी वाचन सुरू करावं. माईक चालू करा. माईक चालू नाहीये का त्यांचा? त्यांचा माईक तुला नाही करता येणार, ठाकूरजी करतील. आपण बंद केलं पाहिजे. धन्यवाद. हं.
अमिताताई सुलभीकरण तुम्ही अतिशय छान पद्धतीने करून दिलं. आता मी वाचतेय 20वं प्रकरण. अहो मला वाचता येतंय. पुणे चेन्नई रक्तलय मन्नार अशी मजल दर मजल करत रेल्वे, बस, आगपोट अशा अनेक प्रकारच्या वाहनांनी प्रवास करून एका भल्या सकाळी कोलंबो फोर्ट स्टेशनात उतरलो होतो. मुंबईत जसा फोर्ट भाग आहे तसाच तो कोलंबोतही आहे, पण कोलंबोतलं रेल्वेचं स्थानक मात्र मुंबईतल्या फोर्ट भागातल्या बोरीबंदर स्थानकासारखं भव्य नाही. इंग्लिशच्या आणि हिंदीच्या जोडीनं खाणाखुणांचाही आधार घेऊन कोलंबोच्या दक्षिण उपनगरात जाणारी मिनी बस मिळवून दहिवलं गाठलं. एकदम आपल्या कर्जत जवळच्या दहिवली गावाची आठवण आली ना? हो, सिंहली भाषेत सर्व शब्द अजंत असतात, म्हणजे स्वरांत. आपण गोष्ट म्हणतो त्याप्रमाणे गोष्ट नव्हे. कोलंबो फोर्ट हे देहिवल प्रवासात तीव्रपणे जाणवत होतं की आसपास बरंच काही दिसत होतं, पण वाचता येत नव्हतं. आपल्याकडे बहुतेक पाट्या फक्त इंग्लिशमध्येच असतात, पण श्रीलंकेत सिंहली लिपीत असलेल्या पाट्या खूपच होत्या. तिथल्या मोटार इत्यादी स्वयंचालित वाहनांवरच्या पाट्यांवरच्या क्रमांकावरती असलेली अक्षरं फक्त सिंहली लिपीतच असतात. रोमन वगैरे लाड तिथे चालत नाहीत. मी एखाद्या अडाणी, अंगठाछाप, निरक्षर माणसाप्रमाणे पाट्यांवरून नुसते डोळे फिरवत होतो, पण मला त्यातून फारसा बोध होत नव्हता. द, ल वगैरे सारखी काही अक्षरं वाटत होती. काना, पूर्वमात्रा, वेल्यांट्या वगैरे खुणा जाणवत होत्या, पण मूळ व्यंजनच कळत नव्हतं. निरक्षरतेची तीव्र बोच घेऊनच मी देहिवल मधल्या करकऱ्यांच्या टुमदार बंगल्यात प्रवेश केला. पहिल्याच दिवशी संध्याकाळी बाजारात जाऊन मी सिंहली भाषेची अंकलिपी घेऊन आलो. माझा विद्यार्थी मित्र अजित आणि त्याचा धाकटा भाऊ नितीन हे माझ्या मदतीला होतेच. त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा उपयोग करून मी पुढच्या 2-4 दिवसात बऱ्यापैकी प्रगती करून साक्षर झालो. आणि मग मला कोलंबोतल्या रस्त्यावरून जाताना बालवर्गातल्या मुलांप्रमाणे पाट्या वाचण्याचा नादच लागला. आपल्याला आणखी एक लिपी वाचता यायला लागली याचा खूप खूप आनंद होता. थोडासा अभिमानही होता म्हणा ना. नंतरच्या आठवड्यात गाल्ल, मात्र अशा पश्चिम किनाऱ्यावरच्या भागात मनसोक्त हिंडताना माझ्या साक्षरतेचा मला चांगलाच उपयोग झाला. गोऱ्या पर्यटकांवरच नव्हे तर खुद्द स्थानिक सिंहली लोकांवरही मला अधूनमधून छाप पाडता येत होते. स्थानिकांकडून फसवणूक तर नाहीच, पण उत्तम सहकार्य मिळत असे. मी स्वतःवर भलताच खुश होतो. असाच एक दिवस भल्या सकाळी देहिवलहून निघून सराईताप्रमाणे कोलंबो फोर्ट स्टेशनावर आलो. आज माझा कॅन्डीला जायचा कार्यक्रम होता. कॅन्डी हे श्रीलंकेतलं सांस्कृतिक महत्वाचं शहर. गौतम बुद्धाचा दात तिथल्या स्तूपात जतन करून ठेवलेला आहे. मध्य लंकेतलं डोंगराळ भागात वसलेल्या या धार्मिक स्थळाला ब्रिटिशांच्या काळात थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्धी मिळाली. आसपासचा प्रदेश चहाच्या लागवडीनं आणि मग माणसांनी फुलला. चुकूनही असंच हे ठिकाण असल्यामुळे
मी 2 दिवस राहण्याच्या तयारीनं निघालो. फोर्ट स्टेशन समोरच बाहेरगावी जाणाऱ्या बसेसचा तळ आहे. भल्या सकाळी इथे मोटारींच्या रांगा लागलेल्या होत्या. सॅक पाठीवर लटकावून मी बसेसवरच्या पाट्या वाचत मला हवी असलेली बस शोधत होतो. गाल्ल, मात्र, कत्रमग, रत्नपूर, अनुराधापूर, त्रिकोमलई अशा कितीतरी ठिकाणी जाणाऱ्या बसेस लागल्या होत्या. पण त्या गर्दीत कॅन्डीला जाणारी एक सुद्धा बस कुठे दिसत नव्हती. मी आश्चर्यानं गरा फिरून कॅन्डीला जाणाऱ्या बसचा शोध घेत होतो, पण कॅन्डीला जाणारी एकही बस कुठे सापडत नव्हती. असं कसं झालं? घरून निघताना तर अजितनं मला सांगितलं होतं की सकाळच्या वेळी अगदी सिटी बस प्रमाणे कॅन्डीला एकापाठोपाठ एक अशा चिक्कार बसेस जातात. लंकेत येणारा प्रत्येक पर्यटक कॅन्डीला जातोच. त्यामुळे पहाटेपासून संध्याकाळी उशिरापर्यंत कॅन्डीला बसेस असतात. मग आता इथे एकही कशी काय नाही? बरं, प्रत्येक बसवर मोठ्या अक्षरात पाटी होती आणि मला वाचता येत होतं. कॅन्डीला जाणाऱ्या बसेसचा आज संप वगैरे तर नाही ना, अशी शंकाही माझ्या मनात येऊन गेली. पण इथल्या बहुतेक सगळ्या बसेस खाजगी होत्या. त्यामुळे संप, बंद वगैरे प्रश्नच उद्भवत नव्हता. मग काय झालं? एवढ्यात 2 गोरे पर्यटक माझ्या पुढून येताना दिसले आणि त्यांना बघताच 1-2 बसेसचे कंडक्टर त्यांच्या दिशेने कॅन्डी सर कॅन्डी करीत धावले. त्यांना आपल्या बसमधून प्रवास करण्यासाठी विनवू लागले. तेव्हा मला विलक्षण आश्चर्य वाटलं हो. मी त्या बसेसच्या पुढे जाऊन बघितलं तर त्यावर कॅन्डीची पाटीच नव्हती. त्या बसवर लिहिलं होतं महानवर. मला रोज नकाशा पाहून बरीचशी ठिकाणं परिचयाची झाली होती आणि त्यात महानवर हे नाव मी यापूर्वी कधीच पाहिलेलं नव्हतं. शेवटी मी एका कंडक्टरला विचारलं की ही कुणीकडे जाणार आहे, कॅन्डीला की महानवरला? तेव्हा त्यानं खुलासा केला की बस कॅन्डीलाच चालली आहे आणि कॅन्डीला सिंहलीत महानवर म्हणतात. बस भरली होती. मी त्या बसनं जाण्याचं ठरवलं. न जाण्याचं ठरवलं, कारण मला खिडकीजवळची बैठक हवी होती. माझी अडचण जाणून आणि मला सिंहली वाचता येतं हे माहीत असल्यामुळे सिंहली कंडक्टरनं मला मोठ्या प्रेमानं ड्रायव्हर शेजारची फ्रंट सीट देऊ केली. म्हणून मी बसमध्ये चढलो. बस थोड्याच वेळात महानवरच्या दिशेनं निघाली होती. मी विचार करत होतो की हा असा घोटाळा झालाच कसा? मला लिपी येऊ लागली हे खरं होतं, पण सिंहली लिपी ही अगदी शेजारच्या प्रदेशातील लिपी नव्हती ना. भौगोलिक अंतरामुळे माहितीचा दुरावा होता, पण तो मी लक्षात घेतला नव्हता. स्थानिक लिपी आली तरी स्थानिक लोकांशी माझा परिचय झालेला नव्हता. त्यामुळे त्यांच्या बोलण्यातून तिथल्या ठिकाणांची नावं माझ्या कानावर पडलेली नव्हती. मी भारतीय उपखंडातला रहिवासी आहे आणि श्रीलंका हा देश याच उपखंडातला आहे. आपल्यावर इंग्रजांचं काही काळ राज्य होतं. त्या काळात त्यांनी आपल्या शिक्षण पद्धतीची पद्धतशीर वाट लावली. एवढंच नव्हे तर आपल्या नावागावांचीही मोडतोड केली. ते गेल्यावर आपण आपली स्वतःची बंदोपाध्याय, मुखोपाध्याय, ठाकूर इत्यादी नावं किंवा आपल्या गावांची नावं सुद्धा अजून सुधारलेली नाहीयेत. इथे फक्त प्रकरणात नसलेलं मी एक वाक्यात एक्सप्लेनेशन देणार आहे. ते म्हणजे पुस्तक लिहिलं गेलंय 1900 जवळजवळ 95च्या साली.
त्यामुळे आत्ता आपल्या गावांचा परत नावात बदल झालेला आहे. पुणे, मुंबई, बेंगळुरू, कोलकाता, हुबळ्ळी वगैरे. भारतात जसं आहे तसं श्रीलंकेतही असणार याचा मला अंदाज यायला हवा होता, पण तो आला नाही. त्यामुळे ते केवळ स्थानिक लिपीच्या आधारेनं वैकल्पिक परदेशी नावाच्या कँडीचा शोध घेत फिरत राहिलो. आपल्या या भारतीय उपखंडात साधीसुधी साक्षरता उपयोगाची नाही. आपल्या परंपरेनं मानलेला बहुश्रुतपणा आपल्या दृष्टीनं अधिक महत्वाचा आहे आणि बहुश्रुत होण्यासाठी स्थानिक लोकांशी प्रत्यक्ष संपर्क ठेवणं आवश्यक असतं. हा सगळा विचार करता करता मला आणखी एक गोष्टीची एकसारखी आठवण येत होती. ती म्हणजे दिवाकरांच्या अहो मला वाचता येतंय या कथेची. धन्यवाद. आता मी श्री अविनाश धर्माधिकारी यांना विनंती करते की त्यांनी नाती गोती हे प्रकरण वाचावं. दिसतोय? अविनाशजी. हा. आवाज ऐकू येतोय? हो. आता आशाताई म्हटल्या तसं मी 12वं प्रकरण वाचणार आहे, नातीगोती. त्या प्रकरणाच्या वाचनापूर्वी मला 2-3 गोष्टी सांगायच्या. हे प्रकरण जे लिहिलं गेलंय तो काळ 1990 पूर्वीचा असावा. आपण तो 1980 पूर्वीचा धरू. म्हणजे त्याच्यामध्ये असा उल्लेख येतो की मोबाईल तर नव्हतेच, परंतु लँडलाईनही कॉमन नव्हता. एखाद्याच्या घरी लँडलाईन नंबर असायचा आणि त्याच्याकडे फोन यायचे आणि तो शेजार पाजाऱ्यांना निरोप द्यायचा. अविनाश सरांची वाक्य खूप पल्लेदार आहेत म्हणून मी त्यांच्याशी काल बोललो आणि मी ती पल्लेदार वाक्य काही प्रमाणात तोडलेली आहेत माझ्या कन्व्हिनियन्ससाठी. तिसरी, आता अमिता धर्माधिकारींनी ज्या अकॅडमी प्रोसेसचा प्रमाणित केल्यामुळं आत्ताचा फ्रेंच माणूस जी फ्रेंच वाचतो तीच फ्रेंच भाषा 800 वर्षापूर्वी पण होती. त्याचा हा उल्लेख मी मुद्दाम केला कारण वाचनाच्या ओघामध्ये त्याचा उल्लेख त्या अकॅडमीचा उल्लेख येणार आहे. आता कथा वाचायला सुरुवात करतो. मी कथा म्हणूनच या प्रकरणाकडे बघतो. नातीगोती. परवा जेनेटचा फोन आला आणि आज मी येणार नाही असा निरोप तिनं आमच्या शेजारी राहणाऱ्या तिच्या मेरी अँटीसाठीला लगेच द्यायला सांगितलं. मी लगबगीने शेजारी गेलो. मेरी अँटीला निरोप दिला, आज जेनेट येणार नाही. तिचा फोन आला होता. तिनं कारण विचारलं. काय कारण सांगितलं का जेनेटनं? माय कझिन हॅज कम फ्रॉम लंडन असं जेनेटनं मला सांगितलं होतं. न कळत त्याचं मराठी भाषांतर मी बोललो. तिचा चुलत भाऊ लंडनहून येणार आहे म्हणून ती आज येणार नाही. हे वाक्य ऐकल्या जेनेटबाई मेरीबाई उसळल्या आणि माझ्या अंगावर ओरडल्या आणि म्हणाल्या, अहो जेनेटला भाऊच नाही, लंडनला राहती ती त्याची मावस बहीण. मला गोंधळ लक्षात आला. कझिन या शब्दावरून हा गोंधळ झाला होता. कझिन म्हणजे भाऊ की बहीण, आते भाऊ, मामे भाऊ, चुलत भाऊ, मावस भाऊ की बहीण, हे काही काळाचा उल्लेख वावच नव्हता. इंग्लिशमधल्या नातीगोती सांगणाऱ्या या भावंडांची नातीगोती सांगणारे हे जी संबोधन आहेत ती फक्त 3 आहे. एक सिस्टर बहीण, दुसरं ब्रदर भाऊ आणि तिसरं कझिन. त्याच्या पलीकडे इंग्लिश माणसाला भावंडा संबंधी संबोधन करताना कोणताही शब्द लागत नाही. हे नातेवाईक वाचक जे शब्द आहेत ते त्या समाजाने आपापल्या गरजेनुसार बनवलेले असतात असं मला दिसून येते.
भावंडांच्या बाबतीत जर्मन भाषिक समाजाच्या गरजा जरा जास्ती आहेत. इंग्लिश माणसाप्रमाणेच बहीण आणि भाऊ, ब्रुडर आणि श्वेस्टर हे 2 शब्द आहेतच, परंतु भावंड, गश्विस्टर हा एक शब्द आहे. आणि कझिनमध्ये जे भाऊ बहीण हे कळत नव्हतं, ते फेटर म्हणजे भाऊ आणि कुजीन म्हणजे बहीण हे 2 शब्द आहेत. पण या फेटरमध्ये तो मामे भाऊ आहे, मावस भाऊ आहे, आत्ते भाऊ आहे, चुलत भाऊ आहे, हे काही क्लिअर होत नाही. तसंच कुजीनमध्ये त्याचं आईकडनं नातं आहे की वडिलांच्याकडनं नातं आहे हेही क्लिअर होत नाही. पण इंग्लिश माणसाला 3 शब्द लागले तर जर्मन माणसाकडे 5 शब्द आहेत. आपल्या मराठी हिंदीत मी डोकावून बघितलं तर त्याच्यामध्ये चुलत भाऊ, आत्ते भाऊ, मामे भाऊ, मावस भाऊ, चुलत बहीण, आत्ते बहीण, मामे बहीण, मावस बहीण ही 8 शब्दांची उतरंड आहे. या 8 शब्दाखेरीज सख्खी बहीण, सख्खा भाऊ, भावंड हे 3 शब्द आहेतच. म्हणजे इन ऑल 11 शब्द आहेत. दाक्षिणात्य भाषेकडे जर बघितलं, कन्नड, तेलुगू, तामिळ, मल्याळम, तर त्यांच्यामध्ये एक आणखी लेवल आहे. उदाहरणार्थ तामिळमध्ये अण्णा म्हणजे मोठा भाऊ, अक्का म्हणजे मोठी बहीण, तंबी म्हणजे धाकटा भाऊ आणि तंगाई म्हणजे धाकटी बहीण. ते मराठी हिंदीच्या पुढे आहे. नातेवाईक वाचक शब्दांचा विकास हा त्या समाजाच्या वा प्रदेशाच्या आर्थिक परिस्थितीवर आणि सामाजिक चालीरीतीवर अवलंबून असतो, असा माझा कयास आहे. आणि आर्थिक परिस्थिती मुख्यतः शेतीवर अवलंबून असते. आपल्याकडे गंगा यमुनेच्या सुपीक खोऱ्यातल्या भाषामध्ये तिथं भोजपुरी, हिंदी, राजस्थानी अशा अनेक भाषा आहेत. नातेवाईक शब्द जसे विकसित झालेले दिसतात तसे महाराष्ट्रातल्या दुष्काळी प्रदेशामध्ये झालेले दिसत नाही. परिणामतः अनेक व्यक्तींना हिंदी भाषिक प्रदेशात ज्या व्यक्तींना नातेवाईक मानलं जातं त्यांना आपल्या मराठी प्रदेशात नातेवाईकच मानलं जात नाही. आणि त्यांना नातेवाईकच न मानल्यामुळे त्यांच्यासाठी भाषेत शब्द असण्याची गरजच नसते. उदाहरणार्थ, मावशीच्या नवऱ्याला हिंदीत मौसा किंवा मौसाजी, तर आत्याच्या नवऱ्याला फुफा, फुफाजी असे म्हणतात. आता मावशीच्या नवऱ्याला आणि आत्याच्या नवऱ्याला मराठीत शब्द काय आहे? शब्दच नाही. शब्द नसण्याचं कारणही अगदी सोपं आहे. मराठी समाज यांना आपले नातेवाईक मानतच नाही. ही नवरे मंडळी नातेवाईक नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी स्वतंत्र शब्दच नाही. आता महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मौसा, फुफा यांना काका, मामा असा शब्द वापरला जाऊ लागला आहे. हे जास्ती डेंजरस आहे. मराठीत काका, मामा या शब्दाचा अर्थ अतिशय स्पष्ट आहे. काका किंवा मामा या महत्वाच्या नात्याचा इतका भोंगळ उपयोग हेच दर्शवतो की याला हा अर्थ नंतर चिकटवलेला असावा. मावसोबा, आत्तोबा असे शब्द आता काही ठिकाणी वापरले जातात मराठीत. पण मावसोबा, आत्तोबा असं म्हटल्यावर मला तर बोकोबा म्हटल्यासारखं वाटतं. बोकोबाचीच आठवण येते. विचार करा, कोणत्या सभ्य सुसंस्कृत वातावरणात तुम्ही एखाद्या व्यक्तीची ओळख हे माझे मावसोबा, हे माझे आत्तोबा अशी करून द्याल? नाही ना. याचाच अर्थ हे शब्द प्रमाण नाही. इथं खरं म्हणजे एक अत्यंत महत्वाचा प्रश्न असा आहे की प्रत्येक भाषेत सगळं काही असलंच पाहिजे असं असतं का? आणि या धर्तीवर म्हणजे मावसोबा, आत्तोबा या धर्तीवर नणदेच्या नवऱ्याला काय म्हणणार? नणदोबा. आणि मेहुण्याच्या बायकोला म्हणजे बायकोच्या भावाच्या बायकोला काय म्हणणार? मेहुणाई. अशा शब्दांचा विचार तरी मराठी भाषिकांनी केलाय की नाही? तर नाहीच केलेला. या नात्याला शब्द देण्याचा विचार केलेलाच नाही. कारण मराठी समाजाच्या दृष्टीनं हे तसे नातेवाईकच नाही. पण यासाठी हिंदी भाषेत शब्द आहेत. नंदोई म्हणजे नणदेचा नवरा, सलहज म्हणजे मेहुण्याची बायको हे शब्द आहेत. आणि हे शब्द असायचं कारण म्हणजे त्यांच्याकडच्या कार्यक्रमामध्ये यांना मानाचं स्थान असतं. हे झालं घरगुती नातेगोत्याबद्दल. घर, शाळा अशा ठिकाणी कोणी कोणाला काय म्हणायचं या बाबतीत मराठीत बरेचसे शब्द रूढ आहेत. गुरुजी, विद्यार्थी, शिपाई, हेडमास्तर हे शब्द वापरले जातात. पण गेल्या काही वर्षात अस्तित्वात आलेल्या नव्या ठिकाणी कोणी कोणाला काय म्हणायचं हे धडपणे ठरलेलंच नाही.
उदाहरणार्थ सभेत सदस्य किंवा अध्यक्ष असतील त्यांना काय म्हणायचं, कोणत्या नावानं संबोधावं, कार्यालयामध्ये कोणी कोणाला काय म्हणावं. एखाद्या वरिष्ठ पदावर महिला असेल तर तिला फक्त बाईच म्हणायचं का? एखाद्याला साहेब म्हणणं हे आपल्याला रुचत नाही, कारण ते गुलामगिरीचे किंवा चमचेगिरीचे लक्षण आहे असे आपल्याला वाटते. पण मग काय म्हणायचं याच्याबद्दल एकवाक्यता नाही. मराठीत जे जे आहे ते इतर भाषेमध्ये असलंच पाहिजे का? इंग्लिशमध्ये जे जे आहे ते भले चांगले असेलही, ते मराठीत आणण्याचा खटाटोप केलाच पाहिजे का? मराठीत किंवा इतर भाषांमध्ये अशा कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत की ज्या इंग्लिशमध्ये नाहीत. आणि इंग्लिशमध्ये त्या घुसवण्याचा प्रयत्न कधी ऐकलाय का? नाही ना? तर तथाकथित एकवाक्यता, युनिफॉर्मिटीसाठी प्रयत्न म्हणून मराठीत शब्द आणण्यासाठी ज्यावेळी प्रयत्न चालू असतात, त्याला सिलेक्टिव्हली एकतर पाठिंबा दिला पाहिजे किंवा त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे किंवा आपल्या भाषेची प्रकृती बघून विरोध केला पाहिजे. भाषेची स्वतःची म्हणून जी काही वैशिष्ट्य असतात त्यांना उगाचच्या उगाच घालवून टाकू नये. नवं स्वीकारताना मूळ गाभ्याला किंचितही धक्का लागणार नाही याची डोळ्यात तेल घालून काळजी घेणं आवश्यक असतं, जशी फ्रेंच अकादमी प्रोसेस घेते त्याचं. राज्यकारभारात, शासकीय कार्यालयात, सरकारी कार्यालयात, न्यायालयीन कामकाजामध्ये जेव्हा जेव्हा मराठीचा वापर करण्याचा विचार होतो तेव्हा तेव्हा हितसंबंधीयाकडून एकतर मराठीत असलेल्या काल्पनिक उणिवांचा पाढा वाचला जातो किंवा 2 मराठीची टिंगल केली जाते आणि मग कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ या न्यायानं असलेली परिस्थिती कायम ठेवण्यात येते, म्हणजे स्थगिती देण्यात येते, काही बदल नाही असं कन्क्लुजन काढलं जातं. किंवा इंग्लिश वळणाच्या दुर्बोध शासकीय परिभाषेनं मराठीचा आग्रह धरणाऱ्यावर भीक नको पण कुत्रावर असं म्हणायची वेळ येते. त्याचं सुंदर उदाहरण म्हणजे सिग्नलला असलेला शब्द अग्निरथ विश्राम धाम स्थानक, अग्निरथ विश्राम धाम स्थानक लोहपट्टिका, की ज्यात जो कधीच वापरात येऊ शकणार नाही. परिभाषेवर पार आज मी लिहित नाही. आज गेलं प्रकरण 11वं प्रकरण परिभाषेवरच आहे. मुळात परिभाषा हा रोचक आणि उपयुक्त असलेला पण आकारण दुर्बोध आणि गूढ बनवून ठेवलेला विषय झालाय. त्यावर पुन्हा कधीतरी स्वतंत्र बोलूच. माझं वाचन संपलेलं आहे. मृदुला करणी. आता पुढचं कथेचं पुढचं अभिवाचन मृदुला कर्णिक करते. मृदुला कर्णी. अतुलजी. त्यांचं हे त्यांचा काही रिस्पॉन्स येत नाहीये त्यांना. पण त्या मृदुला पडद्यावर तरी दिसतायत. दिसतायत मृदुला. तो पण मृदुला फोन करतो. फोन. ऑडिओ बंद आहे. अतुलजी तुम्ही त्यांचा ऑडिओ हा काय बहुतेक येत आहे. नाही या मगाचीच. हा हा ठीक आहे ठीक आहे. मी सांगते तसं. हा त्या जॉईन करतायत परत, मग होईल चालू. हा आपण केलं का? काय त्यांनीच केलं पूर्ण. नाही आपण म्हणजे मी तरी काय हातच लावला नाही, ते फुल झालं. आता व्यवस्थित आलंय? हा आवाज व्यवस्थित येतोय. हा हा हा. हा बरोबर आहे, अगदी परफेक्ट. ओके. एक 2 मिनिटं जो काही त्रास झाला त्याबद्दल क्षमस्व. आजच्या अभिवाचनाच्या कार्यक्रमातलं एक्सक्यूज मी शेवटचं प्रकरण म्हणजे या पुस्तकातलं 6वं प्रकरण मी वाचतेय. शीर्षक आहे भाषा शुद्ध आणि अशुद्ध. दिल्लीत असतानाची गोष्ट. रोज भल्या सकाळी
खालच्या मजल्यावरचा एक संवाद नित्य नेमाने कानावर पडायचा. सुमन भाभीच्या माहेरचा गडी दूध घेऊन आलेला असायचा आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे तो रोज एक बरणीभर ताकही आणत असे. ती बरणी देताना तो सांगायचा, "बहन जी, इसमें पाणी नहीं डाला है." आणि यावर सुमन भाभी म्हणायची, "कितनी बार समझाया तुम्हें, लेकिन अभी भी पानी कहते हो, अनाड़ी कहीं के. क्या तुम पानी नहीं कह सकते?" दिल्लीतल्या पंजाबी बागेच्या पश्चिमेला किंवा वायव्येला पसरलेला हल्लीचा भाग 15-20 वर्षांपूर्वी ग्रामीण भाग होता. तिथे हिरवीगार शेतं होती, गोठे होते, कारण गोपालन करणारे यादव मोठ्या संख्येने या भागात राहत होते. दिल्लीतला तो काळ अजूनही चांगला आठवतो. आता तिथून 5-7 किलोमीटरवरच हरियाणाचा ग्रामीण भाग आहे. पण महेंद्रनगर वगैरे भागातून राहणारी यादव मंडळी प्रमाण हिंदी भाषा बोलू लागल्यामुळे, ज्याला हिंदीत मानक भाषा म्हणतात, आता त्यांच्यासाठी पाणी हा शब्द शुद्ध झालाय. आणि हरियाणाच्या ग्रामीण भागात राहणारी माणसं पूर्वीच्या पंजाबी संस्कारांमुळे अजूनही पाणी, न आणि नतला फरक आहे हा, पाणी म्हणतात. दिल्लीत रोज कानावर पडणारा हा संवाद ऐकून मला माझ्या पंजाबातल्या दिवसांची आठवण यायची आणि गंमत वाटायचं, हसूही यायचं. पंजाबमध्ये लुधियाना जवळच्या हलवाडा गावात होतो, तेव्हा जसवंत सिंहांशी चांगली दोस्ती झाली होती. गंमत म्हणजे दुधाचे कॅन टेम्पोतून स्टेशनवर पोचवायचा त्यांचा व्यवसाय होता. टेम्पोवर कॅन द्यायला आलेल्या शेतकरी मंडळींशी त्यांच्या गप्पा चालायच्या. तेव्हा माझ्या लक्षात आलं होतं, की पंजाबातल्या ग्रामीण भागातली मंडळी पानी म्हणतात. हे वाक्य परत वाचते. पंजाबातल्या ग्रामीण भागातली मंडळी पानी, नळातला न म्हणतात आणि पंजाबातली प्रमाण भाषा किंवा पंजाबातला प्रमाण शब्द आहे पाणी, न. म्हणजे पंजाबी माणसाच्या दृष्टीने अडाणी आणि गावंढळ माणसं पानी असा अशुद्ध शब्द वापरतात, तर हरियाणातल्या लोकांच्या दृष्टीने पानी शब्द शुद्ध आहे, पण अडाणी अशिक्षित माणसं पाणी म्हणतात. आहे ना गंमत? शुद्ध अशुद्धची अगदी चपखल गफलत. आता शुद्ध कशाला म्हणायचं आणि अशुद्ध कशाला म्हणायचं? कोणते ध्वनी शुद्ध असतात आणि कोणते ध्वनी अशुद्ध असतात? ध्वनीमध्ये पण शुद्ध, अशुद्ध, उच्च, नीच, सवर्ण, अवर्ण असे काही जातीभेद असतात का? आपल्या मराठीत सुद्धा पाणी आणि पानी शब्दांच्या बाबतीत अगदी असाच प्रकार आहे. तेव्हा न शुद्ध की न शुद्ध असं. शुद्ध भाषा आणि अशुद्ध भाषा हे प्रयोग सर्वच करत असतात. पण आधुनिक भाषाशास्त्रात मात्र ही शुद्ध अशुद्धची कल्पना मुळीच मानली जात नाही. भाषेत शुद्ध अशुद्ध असं काही नसतंच. काही माणसं किंवा एखाद्या भागातली माणसं वेगळ्या प्रकारे बोलत असतात, एवढंच ते. भाषेतलं ते वेगळेपण असतं. मराठीमध्ये सकर्मक क्रियापदांपासून भूतकाळात कर्मणी प्रयोगच होतो. पण अनेक भागात, विशेषतः दक्षिण महाराष्ट्रात कन्नडच्या प्रभावामुळे सरसकट कर्तरी प्रयोग केले जातात. त्याची उदाहरणं काही सरांनी दिली आहेत. त्यानं चहा प्यायला, हे शुद्ध म्हणजे प्रमाण भाषेतलं वाक्य आहे. पण कानडी वळणाच्या मराठीमध्ये म्हणतात, तो चहा प्यायला, ती चहा प्यायली, आम्ही दूध प्यायलो. असे हे भयंकर चुकीचे प्रयोग हल्ली अगदी पुण्या मुंबईतही ऐकू येतात. कोल्हापूर सांगली भागातली मंडळी तर पुन्हा कानडी वळणाच्या प्रभावामुळे मजेशीर बोलतात. म्हणजे आईने गच्चीवर पापड किंवा कपडे वाळत घातले, असं जर प्रमाण वाक्य असेल, तर ही मंडळी म्हणतात, आई गच्चीवर वाळत घातली. काकानं अंघोळ केली असं असेल,
तर ही मंडळी म्हणतात, "काका अंघोळ केला." तिनं पुस्तक वाचलं असं असेल, तर ही मंडळी म्हणतात, "ती पुस्तक वाचली." असे चमत्कारिक, भयंकर प्रयोग सातत्याने करत असतात. प्रादेशिक म्हणून हे सारे प्रयोग मान्य असले, तरी ते प्रमाण मानता येणार नाहीत आणि अस्मिता या गोंडस नावाखाली कोणी त्याचा उगीचच आग्रह सुद्धा धरता कामा नये. कारण सर्वांसाठी हवी असते ती प्रमाण भाषा. एखादा प्रयोग प्रमाण नाही किंवा उच्चार प्रमाण नाही असं म्हटलं, की काहींच्या कपाळाला आठ्या पडतात. पण कोणत्याही भाषेत प्रमाण आणि प्रमाण नसलेले असा भेद केलेलाच असतो. कारण भाषा म्हणजे बोली नव्हे हं. भाषा ही सर्वांसाठीच असते आणि ती सर्वांसाठी असल्यामुळे सर्वांना त्याच प्रकारे, त्याच पद्धतीनं कळणं आवश्यक असतं आणि हे साधायचं असेल, तर त्यासाठी प्रमाणीकरणाची गरज असते. म्हणूनच प्रत्येक भाषेत असं प्रमाणीकरण झालेलं असतं. ज्या भाषांमध्ये प्रमाणीकरण चांगलं असतं, त्या समाजाला प्रमाणीकरणाचे फायदे मिळत असतात. आपल्याकडचं प्रमाणीकरणाचं उत्कृष्ट उदाहरण आहे आपल्या संस्कृत भाषेचं. प्रमाणीकरणाची प्रक्रिया होत असताना ते कोणाच्या भाषेचं प्रमाणीकरण झालेलं आहे किंवा व्हावं असा एक प्रश्न असतो. सामान्यतः असं दिसतं, की पुढारलेल्या समाजाच्या बोलीचं प्रमाणीकरण होतं आणि मग तिला भाषेचा दर्जा मिळतो. काही भाषांबाबत असं दिसतं, की बहुसंख्यकांची बोली प्रमाण होते. तर काही भाषांबाबत असं दिसतं, की एखाद्या लोकोत्तर किंवा विलक्षण प्रतिभावान पुरुषाचा त्या समाजावर एवढा प्रभाव पडतो, की परिणामतः त्याची बोली हीच प्रमाण भाषा बनते. ही प्रक्रिया हळू होत असते. आता आपल्या मराठीचं जे प्रमाणीकरण झालेलं आहे, त्याबाबत काही नवे प्रश्न उत्पन्न करून ते बदलण्याचा प्रयत्न करावा, असं काहींना वाटतं. पण तो खटाटोप केल्यास मराठी भाषिक समाजाचीच पंचाईत होईल आणि अंतिमतः नुकसानही होईल. असं. उच्चार, प्रयोग, वाक्यरचना इत्यादी प्रमाणेच लेखनाचं प्रमाणीकरणही महत्वाचं असतं. लेखनाचं प्रमाणीकरण म्हणजे शुद्ध लेखन. इंग्लिशमध्ये याला ऑर्थोग्राफी म्हणतात. याबाबतही विद्वानांनी आपल्या इगोपेक्षा कुठल्यातरी तथाकथित नव्या तत्वज्ञानापेक्षा आपल्या देशाच्या भाषिक परंपरेला आणि समाज हिताला अधिक महत्व देऊन किंबहुना फक्त समाज हितालाच महत्व देऊन सोडवला तर हा सारा गोंधळ एकदाच संपून जाईल. तेव्हा प्रमाणीकरणाचे फायदे आपल्याला मिळवायचे असतील, जगाबरोबर राहायचं असेल, नव्हे जगाच्या पुढे जायचं असेल, तर प्रमाणीकरणाला पर्याय नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. इथे हे प्रकरण संपते. मित्रहो, अविनाश बिनीवाले सरांच्या भाषा आपली सर्वांचीच या पुस्तकातली 3 प्रकरणं आम्ही आता तुमच्यासाठी वाचली. आता आपण सरांशी बोलणार आहोत. तत्पूर्वी मी हे पुस्तक एकदा तुम्हाला दाखवते. याचं प्रकाशक वगैरे अमिता ताईंनी सांगितलंच आहे. अतिशय सुंदर असं हे पुस्तक सरांनी लिहिलंय. एक समान सूत्र तुम्हाला सांगते, की प्रत्येक प्रकरणामुळे आता आम्ही जी 3 प्रकरणं वाचली, त्याच्यात तुमच्या लक्षात आलं असेल, की प्रत्येक प्रकरणामध्ये सर सुरुवातीला एक रंजक किस्सा सांगतात. आणि त्या किस्स्यामधून सर त्या भाषेचा जो एक शास्त्र आहे, ते उलगडतायत. मी आता जे शुद्ध अशुद्ध प्रकरण वाचलं, त्याच्यामध्ये भाषेचं प्रमाणीकरण हा मुद्दा होता. किंवा धर्माधिकारी सरांनी नातीगोती वाचलं. त्या प्रकरणामध्ये एक भाषेचा विस्तार किंवा वेगवेगळ्या नातेसंबंधांना काय शब्द द्यावे, हा विचार होता. तुमच्या सर्वांतर्फे मी आता बिनीवाले सरांना एक विनंती करतीये. बिनीवाले सर, भाषा आपली सर्वांचीच हे पुस्तक अशा पद्धतीने लिहिताना
तुमच्या मनात काय विचार होता हे आज आमच्याशी तुम्ही शेअर केलं तर आजच्या या कार्यक्रमामधलं ते औचित्यपूर्ण ठरेल. बिनीवाले सरांना अनम्यूट करूया. म्यूटच आहे अजूनही. नाही, अनम्यूट केलं पाहिजे. हम्म. आता येत ऐकू? हा. काय येत आहे येत आहे. ठीक आहे. सर? येत आहे, ऐकू येत आहे. हो, ठीक आहे, ठीक आहे. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. खूप दिवसांनी आपल्या भेटीचा योग आलेला आहे. छान वाटतंय मला. हे पुस्तक मी लिहिलं. हे पुस्तक मुळात असं होतं की लोकसत्तेमध्ये मी लेख लिहित होतो. लोकसत्तेमध्ये का गेलो की असं एक कारण असं होतं की माझी एक विद्यार्थिनी होती ज्ञानदा म्हणून, ज्ञानदा देशपांडे. तर ती नेहमी म्हणजे सर तुम्ही लिहा ना. या वर्गामध्ये मी सांगायचो गोष्टी आमच्या जर्मनच्या तासाला. व्याकरणाचा भाग झाल्यानंतर एक माझ्या वर्गातली मुलं रोज हसली पाहिजेत एकदा तरी, असं मला नेहमी वाटायचं. आणि हे जवळजवळ मी 34 वर्ष पाहिलं की मुलांनी एकदा तरी हसलं पाहिजे वर्गामध्ये, 45 मिनिटामध्ये, 50 मिनिटामध्ये. तर ह्या गोष्टी मी सांगायचो. तर ज्ञानोदा रोज मला म्हणायची सर तुम्ही लिहा ना. मी म्हटलं लिहून कोण, काय उपयोग आहे त्याचा, कोण छापणार आहे, कोण वाचणार आहे, असं मी रोज म्हणायचो. ती मला रोज म्हणायची लिहिण्याबद्दल. आणि मी म्हणतो त्याचा काही उपयोग नाही. त्याचं कारण पुण्यामध्ये आणि कोल्हापुरात सगळ्या संपादकांना मी भेटलो होतो. आणि असं असं लिहितो तुम्ही ते छापा, असं मी त्यांना म्हटलेलं होतं. अनेक वर्ष, 4-5 वर्ष मी संपादकांना भेटलो अनेक तऱ्हेच्या. पण मला एकही असा संपादक भेटला नाही की तो म्हणाला की ठीक आहे मी छापतो. मुंबईत आल्यानंतर मी कोणालाच भेटलो नाही. मुंबईत जेव्हा बदली होऊन मी आलो त्यावेळेला, तर तिथे ज्ञानदाई माझी विद्यार्थिनी होती. मग ती एकदा तिने काय केलं की तिने टीकेकरांची अपॉइंटमेंट घेतली आणि ती मला घेऊन टीकेकरांकडे गेली आणि म्हणाले हे तुम्हाला संधी द्यायला तयार आहेत. पण टीकेकर मला म्हणाले भाषा या विषयात तुम्ही किती लिहाल, असं किती आहे त्याच्यात लिहिण्यासारखं. मी म्हटलं खूप लिहिता येईल. ते म्हणले 5-10 लेख तरी होते का. मी म्हटलं आपण सुरुवात करून बघूया ना, लोकांना आवडलं तर मी लिहित राहील. मग टीकेकर म्हणाले ठीक आहे 4 लेख आपण देऊ, त्याच्यामध्ये काही जर मला वाटलं बरं आहे तर आपण पुढे द्यायचं की नाही ठरवू. त्याप्रमाणे त्यांनी 4 लेख मी त्यांना दिले. आणि त्यानंतर मी लोकसत्तेमध्ये सलग 3 वर्ष लिहिलं. टीकेकर म्हणाले इतकी वर्ष आम्ही कोणाला देत नाहीत सलग, तुम्हाला पहिल्यांदा दिली. ते लेखन लोकांना खूप आवडलं. दर रविवारी हा कॉलम यायचा, भाषा आपली सर्वांचीच. या टायटलीला असू दे. टीकेकरांचा पहिल्यांदा विरोध होता. ते म्हणलं हे अगदी ड्राय वाटतं, भाषा आपली सर्वांची. ती म्हटली त्याच्या मागची माझी भूमिका अशी आहे की भाषामध्ये जगातली कुठली भाषा असो ती आपल्या सर्वांची आहे, म्हणजे मानवांची आहे. त्या भाषा आपली सर्वांचीच, म्हणजे ही भाषा माझी ती भाषा माझी असं नाही. त्या सगळ्या भाषा ज्या आहेत त्या माझ्याच आहेत. म्हणून भाषा माझी आपली सर्वांचीच. तर अशा तऱ्हेने हे 3 वर्ष मी सलग लिहिलं आणि पुढे त्याची 3 पुस्तकं झाली. हे पहिले भाषा आपली सर्वांची. ही पहिली आवृत्ती आहे. ती दरवर्षीचे 52 असे लेख, अशा लेखातलं हे दुसरं पुस्तक आणि हे तिसरं पुस्तक, अशी 3 पुस्तकं त्याची झालेली आहेत. प्रत्येकामध्ये साधारणतः 50-50 या कथा आहेत किंवा प्रसंग आहेत. आणि त्या प्रत्येक प्रसंगामध्ये एक भाषाशास्त्राचा भाग आहे. तर असं हे पुस्तक तयार झालेलं आहे. आणि त्या काळामध्ये राज्य मराठी विकास संस्था ही बऱ्यापैकी काम करत होती. डॉक्टर सरोजिनी वैद्य या त्याच्या अध्यक्षा होत्या आणि त्यांना हे सगळे लेख खूप आवडत होते. आणि मग त्यांनी मला सांगितलं की 1 वर्ष झाल्यानंतर की तुमच्या लेखांचं एक संकलन काढायचा आमचा विचार आहे. मी म्हटलं माझ्या आनंदाचीच गोष्ट आहे ही. मग सरोजिनीबाईंनी त्यातनं काही सिलेक्ट केले
त्यातले काही लेख असे होते की ज्याच्यामध्ये सरकारवरती थोडीशी टीका होती. त्या म्हणजे आहे आमची सरकारी संस्था आहे, त्यामुळे असे लेख त्यांनी बाजूला काढले. असे काही त्यांच्या 4-5 लेख होते. ते नंतर मग दुसऱ्या संकलनामध्ये आलेले आहेत. अशी 3 संकलनं त्या पुस्तकाची झालेली आहेत. त्या हे पुस्तक लिहायचं वगैरे असं काही ठरलेलं नव्हतं. माझ्या डोक्यात हा विषय होता. एकदा असंच टीकेकर म्हणाले, "किती लिहू शकाल तुम्ही?" तर मी कागद घेतला आणि त्यांना 5 मिनिटामध्ये 100 विषय लिहून दिले. या 100 विषयांवरती मी तुम्हाला लेख लिहून देऊ शकतो. अडचण माझ्या दृष्टीने काही नाही. तुम्ही किती छापायचं ठरवा. तर अशा तऱ्हेने ही संकलनं 3 आलेली आहेत. त्यानंतर आणखीन एक मी लेखमाला लिहिलेली होती महाराष्ट्र टाइम्समध्ये. त्याच्यावरती माय मरो आणि भाषा घडताना शब्दगंध ही त्याच्यावरती आलेली पुस्तकं आहेत. त्या लेखांवरची पुस्तकं. ऐकू येतंय ना? येते येते. ओके. तर अशा तऱ्हेने ही पुस्तकं झालेली आहेत. पुस्तकं लिहायची असं ठरवलेलं नव्हतं. लेख अगोदर मी लिहून ठरवलेले नव्हते. कुठेही कसल्याही नोंदी नव्हत्या. पण त्यांनी मला जेव्हा परवानगी दिली की ठीक आहे तुम्ही लिहा आम्ही छापतो. आणि तेव्हापासून मी लिहायला लागलो. आणि खरं सांगायचं तर माझं लेखन तेव्हाच सुरू झालेलं आहे. जेव्हा मला टीकेकारांनी कौतुकाने संधी दिली. आणि खरं कौतुक असं होतं की त्यांना तर कळलं की हे छान आहे, हे महत्वाचं आहे. आणि त्यानंतर त्यांनी ती सुरुवात केली ती मला 3 वर्ष सलग दिली. आणि त्यानंतर एक वेळोवेळी त्यांनी मला लिहिण्याची संधी दिली. या तुमचा पुढचा प्रश्न विचारा. मृदुलाला अनम्यूट करायला पाहिजे. मृदुला ताई. सर धन्यवाद. प्रेक्षकांमधून कोणाला एखाद दुसरा प्रश्न आपण घेऊ. सरांना विचारायचं असेल, कारण सरांनी स्वतः या पुस्तकाची थोडीशी जन्मकथा सांगितली आपल्याला. तीच सगळ्यांना आता आवडली असेलच. कुणाला एखाद दुसरं काही मनात भाषेबद्दल किंवा काही विचारायचं आहे का? सर नमस्कार. मला एक विचारायचं आहे बोला. की आपण जेव्हा नवीन नावं तयार करतो तेव्हा बहुतांशी माणसं संस्कृत भाषेकडे वळतात. तर संस्कृत भाषेत इन्फ्लेक्शन्स खूप आहेत, खूप लवचिकपणे त्यातनं नवीन नावं तयार करता येतात असं म्हटलं जातं. आता समजा मराठी भाषेतच आपल्याला एखाद्या गोष्टीची नवीन नावं तयार करायची असली आणि मराठीत तशी सोय नसेल, तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? समजा एखादं नवीन, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक नवीन तत्वज्ञान आलंय, म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी आली आणि त्याच्याबद्दल एक नवीन नाव हवंय, तर आपण संस्कृतकडे वळावं की मराठीकडे वळावं, आणि मराठीत ते कसं करताय? हिच्याबद्दल म्हणजे पाणी कसं प्यायचं, नाकाने प्यायचं का तोंडाने प्यायचं, प्रश्नच माझ्या दृष्टीने अनावश्यक आहे. तर पाणी कसं प्यायचं तर तोंडाने प्यायचं, नाकानी नाही. तसं नवीन शब्द जर बनवायचा असेल तर त्याचा आधार हा संस्कृतच असू शकतो, मराठी असू शकत नाही. कारण आपली सगळी बेसिक व्होकॅब्युलरी जी आहे ती तिथून आलेली आहे. आणि एखादा शब्द बनवल्यानंतर तो शब्द त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय असू शकेल, त्याचे ऍडव्हर्ब काय होऊ शकेल, त्याच्यासाठी त्याचं नाम कसं होईल, आणखी त्याच्या पुढच्या प्रक्रिया ज्या आहेत शब्दांच्या, तर त्या तुम्हाला अनेक तऱ्हेने वापरण्याची गरज असणार आहे. या सगळ्या गरजा ज्या आहेत त्या फक्त संस्कृत भागवू शकतो. त्यामुळे सगळ्या भारतीय भाषांसाठी जेव्हा जेव्हा काही गरज पडेल त्यावेळेला आधार संस्कृतचाच असतो. जसं युरोपियन भाषांमध्ये आधार हवा असेल त्यांना तर बेसिक गोष्ट कुठली तर लॅटिन आणि ग्रीक या 2 गोष्टींपासून ते नवीन शब्द बनवतात. उदाहरणार्थ युरोपमध्ये सगळीकडे सगळ्या युनिव्हर्सिटीज मधनं मेडिसिन आणि लॉ या 2 साईडना लॅटिन हा कंपल्सरी विषय असतो. सर तर म्हणजे मराठीच्या आधाराने आपण किती शब्द बनवू शकतो. सर म्हणजे उदाहरणार्थ सध्या आपल्याला हा कोकणीमध्ये काही वेळेला शब्द बनवतात. परराष्ट्र मंत्री याच्यासाठी कोकणीमध्ये काय शब्द आहे
तर बाहेर बाहेरल्या खालचं भानगडी म्हणतो, बाहेरल्या भानगडी बाहेरल्या असं खातो काही पण म्हणतो. हा इतका चमत्कारिक वाटतो कानाला. म्हणजे असे बनवले सगळे शब्द चमत्कारिक वाटतात. कारण बेसिक वोकॅबलरी जी आहे ती थोडीफार भाषेमध्ये असते. आणि तुम्हाला खूप जर हवं असेल, बरंच काही हवं असेल, अधिक छटा दाखवणारं हवं असेल, तर तिच्यासाठी संस्कृत हा एकमेव आधार आहे. सर, मग संस्कृत सर्वांनी शिकावं की ज्यांच्या हातात संस्कृत आहे त्यांच्याकडे या दृष्टीने पाहावं? म्हणजे काय त्याला या बाबतीतलं जे पॉवर पॉलिटिक्स आहे त्याबद्दल तुम्ही काय म्हणा? मला असं वाटतं याच्याबद्दल पॉवर पॉलिटिक्स आता काही नाहीये. कोण एकेकाळी होतं, पण आज नक्की नाहीये. संस्कृत सर्वांनी शिकावं. आणि तो जो बेसिक भाग आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला शब्द घडवता येतात, या गोष्टी सर्वांनी शिकण्याची गरज नाहीये. सर तर त्या जे एक्सपर्ट असतील त्याच्यातले ते तुम्हाला मदत करतील. सर आपण याला सगळ्यांना काही जोडून डॉक्टर बनवत नाही. आपल्या समाजातले काही लोक डॉक्टर असतात, तेवढे पुरतात आपल्याला. सर याला जोडून विचारणार होते. बोला. म्हणजे आता अतुलजी म्हणाले त्यामध्ये हम्म, नवीन एखाद्या शब्दाचा आपल्याला वापर म्हणजे विकसित करायचा असेल, नवीन पारिभाषिक शब्द म्हणूया. बरोबर. त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं उदाहरण दिलं. पण हो. त्याचं म्हणजे रूढीकरण किंवा तो रूढ होण्यासाठी तो सुलभही असावा. निश्चित असं. म्हणजे त्याचं पण संस्कृत रूढीकरण मधले हं, शब्द जर बघितलेत ना, तर ते अतिशय सुलभ आहेत, अर्थवाही आहेत. हं, आता उदाहरणार्थ वैदिक भाषेतलं आपण घेऊ उदाहरण एक दोन चार. उदाहरणार्थ एक प्राणी जो आपल्या समाजाने आपल्या पूर्वजांनी बघितला, निरीक्षण ते केलं त्याचं बराच काळ, आणि त्यांच्या असं लक्षात आलं की हा प्राणी जो आहे, हा प्राणी आयुष्यभर काही करत नाही, फक्त चोऱ्या करतो आणि जगतो. हं, तर चोरी करण्याचा संस्कृत शब्द काय? तर मूषती परस्मैपदी धातू आहे हा. मग जो हं. आयुष्यभर फक्त चोऱ्या करतो तो मूषक हा. मूषक. उंदीर काय करतो? आयुष्यभर काय करत नाही. तो हं, शेतकऱ्याला मदत करत नाही का कोणालाच मदत करत नाही, इनडायरेक्टली सुद्धा करत नाही, हं, हं. म्हणून तो चोर. तर त्याच्यासाठी मूषक असा शब्द केलेला आहे. हा सोपा आहे की नाही? हो. आता उदाहरणार्थ मध्य पूर्वेतनं अनेक व्यापारी भारतामध्ये येत असत. म्हणजे मध्य पूर्व म्हणजे अरब भाग. हं, त्या भागात आलेले व्यापारी जे असायचे त्यांना भारताची भाषा येत नव्हती. त्या काळातली संस्कृती जी काय कुठली होती ती, मग ते हातवारे करून बोलत असत. खाणाखुणा करायचे. अशा ज्या आपण खाणाखुणा करतो अशा त्याच्या खाणाखुणा करतात. त्या खाणाखुणा करून बोलणं, कम्युनिकेट करणं, याच्यासाठी संस्कृतात एक धातू आहे, तो म्हणजे म्लेच्छ. म्लेच्छती हा परस्मै पदाचा धातू आहे. ते हं. सहा म्लेच्छती म्हणजे तो खाणाखुणा करून कम्युनिकेट करतो, तो म्लेच्छ म्हणजे खाणाखुणा करून बोलणारा, असा बरोबर. म्लेच्छचा अर्थ. हा अर्थवाही आहे की नाही? हो. सोपा आहे की नाही? निश्चित आहे. असे शब्द आलेले आहेत. तर आपण सोपे शब्द वापरले पाहिजेत. आणि सोपे शब्द असतात त्या तुम्ही जो एक्सपर्ट घेता त्याच्या डोक्यामध्ये हे पक्का असलं पाहिजे की आपल्याला हे सोपं करायचं, आणि तो करू हो, शकतो. हो. सोपं आणि अर्थवाही त्याच्यावरून निश्चित. सगळ्यांना आठवत असेल परवा एकदा अतुलजींनी शोभनाताईंच्यावर लिहिलं होतं. हो हो. तर बिनीवाले सरांनी एकच ओळ लिहिली. आपण सगळ्यांनी त्या लेखाचा खूप अप्रिशिएट केला तो लेख. आणि बिनीवाले सरांनी जी एक ओळ लिहिली होती ती मला खूप भावली. त्याचा एक उल्लेख करते. सरांनी असं लिहिलं, की शोभनाताईंचं रुजू व्यक्तिमत्व अतुलजींनी रुजू शब्दात मांडलंय. तर रुजू ह्या एका शब्दाने बिनीवाले सरांनी अतिशय सुंदर सार्थ वर्णन केलं ते असं मला वाटतं. एक भाषेचा अभ्यासकच ही अशी गंमत करू शकतो. अजून कोणाला काही विचारायचं असेल, नाहीतर मग आपण आता अखेरीच्या टप्प्यात येऊया. तर मला असं वाटतं, एक मिनिट, हां, सर. मला असं वाटतं आपल्या परिभाषा जे आपण बनवतो ना, हो, ते आपण पहिल्यांदा परिभाषा बनवतो आणि मग त्या वापरायच्या असं ठरवतो. ही आपली हो. प्रोसेसच चुकीची आहे. जगामध्ये आज ज्या आपल्याला भाषा दिसतात की हं, ज्याच्यामध्ये उच्च शिक्षण मिळू शकतं, दिलं जात आहे,
जपान असेल किंवा युरोपातली सगळीच राष्ट्र, आपल्या आशियातलं दक्षिण कोरिया, हम्म, जपान हम्म. या ठिकाणी ज्या भाषा अलीकडच्या काळामध्ये माध्यम झालेल्या आहेत. कोरियन ही तर 48 सालानंतर झालेली आहे. बरं. म्हणजे 48 साली कोरियन भाषेमध्ये एकही शिक्षणाचं पुस्तक नव्हतं, कारण ती जपानची कॉलनी होती आणि सगळ्या भाषा, सगळ्या माध्यम जपानी एवढं एकच होतं. 2 कोरियन मुलं पहिली दुसरीतली एकमेकांची जर कोरियन भाषेत बोलली तर दोघांनाही छड्याचे मार मिळत असे. शाळेमध्ये आल्यानंतर जपानीच बोलायचं असा नियम होता त्या काळात. 48 साली त्यांनी जपानी टाकून दिली आणि उद्यापासून सगळ्या शाळा कोरियन भाषेच्या असतील असं डिक्लेअर केलं आणि चालू झाल्या. आणि तेथे आज सगळ्या गोष्टी ह्या कोरियन भाषेतच होतात. आणि आपल्याला 70 वर्षात काही जमलेलं नाहीये, पण आपल्याला काही करायचंच नाहीये. आपण असं म्हणतो, आपले विद्वान किंवा आपले नेते किंवा आपले सत्ताधारी सांगतात की चांगले पोहायला आल्यानंतर पाण्यात उडी मारायची. त्या आयुष्यात तुम्हाला येणार नाही पोहायला. त्या अगोदर पाण्यात उडी मारा, जाऊन दे नाकातोंडात पाणी, पण तुम्हाला पोहता येईल. तर ही प्रोसेस आपण लक्षात ठेवली पाहिजे. बरोबर. पाण्यात उडी मारली तर पोहता येईल. पोहता आल्यानंतर पाण्यात उडी मारणं हे आयुष्यात शक्य नाहीये. धर्माधिकारी सरांना विचारायचंय हा. काहीतरी. मला विचारायचं नाही, मला एक बोल. कॉमेंट सुचली म्हणून ती हा. कॉमेंट करायची आहे. हा, आता हा. जसं गडकरी म्हणाले, नितीन गडकरी, की अमेरिकेत हम्म. केनेडी म्हणाले होते की इंडस्ट्री आहे म्हणून रस्ते सुधारले नाहीत, रस्ते सुधारलेले आहेत म्हणून इंडस्ट्री. म्हणून एक्झॅक्टली. तसं भाषा प्रमाणित केली की समाज प्रगत होईल. प्रगत समाज झाला की भाषा सुधारेल असं नाही. या. सर मी विचारू का एक प्रश्न? हो हो हो. भाषा विकासाचे असे टप्पे पडलेले आहेत का, की मध्ययुगीन काळात इतक्या पर्सेंट भाषा विकास झालाय, किंवा असे टप्पे आहेत का उत्क्रांतवादाचे जसे आहेत तसे भाषा विकासाचे आहेत का? मग त्याच्यातली सगळ्यात आहेत की. टॉप आहेत आहेत. आहेत का भाषा त्या विकासाचे? हिशोबाने आधुनिकच्या काळ, मध्ययुगीन काळ हा, आणि प्राचीन. मग त्या सगळ्यात आधुनिक टॉप काळामध्ये आपल्याला असं दिसतं त्याच्यावर की त्यांचं प्रकरण. सगळ्यांचा उदय हा साधारणतः एकाच वेळी झालेला आहे. ते आधुनिक जर्मन, आधुनिक मराठी यांचा काळ एकच आहे जवळजवळ. उदाहरणार्थ पहिली डिक्शनरी मराठीतली आणि जर्मन मधली पहिली डिक्शनरी हे जवळजवळ एकाच वेळी प्रकाशित झाल्या. पण नंतर त्यांनी जो काय झेप घेतलेली आहे ती आपल्याला अजिबात जमलेली नाही. टप्पे पण आपण त्या दृष्टीने प्रयत्न केला नाही. चालेल. आपण आता पुस्तक वाचणं हा एक आनंद होता आणि तो हो. आनंद तुम्ही तिघांनी आम्हाला मिळवून दिला, त्याबद्दल तुमचे पण आभार. थँक्यू सर. हो, तुम्ही हो. ऐन वेळेला सहभागी झालात. ऍक्च्युअली धर्माधिकारी सरांनी वाईल्ड कार्डने एंट्री घेतली आणि सरांनी जास्त भाव खाल्ला. छान ते छान. दोघींनी वाचायचं असं ठरवलं होतं, त्याच्यामध्ये एक चौथा आला. छान झालं. छान झालं, एकच कारण मिनिट सुभाष- बोलतो हा, एकच सुभाष मिनिट जी बोलतो. झाले. आणि मला एकच आणखीन एक मिनिट समान बोलतो. सूत्र ह्याच्यात सांगायचं, मगाशी जसं मृदुला म्हणली की समान सूत्र लेखात आहे, तसं मला आजच्या सभेत समान सूत्र दिसतं की सगळे शिक्षक आहेत. डॉक्टर बिनीवालांपासून मृदुलापर्यंत सगळे शिक्षक आहेत आजच्या सहभागीमध्ये. हो हो, तोही एक योगायोग. ऑब्झर्वेशन आहे. तोही एक योगायोग. होय. बोलू का? हा बोला बोला. नाव सांगता सर? सुनील कर्वे, कॅप्टन सुनील कर्वे. आजच्या हो, शिक्षक हो. दिनाबद्दल धन्यवाद. हा सर. नाही, एवढंच बोलतो, जास्त नाही. बोला ना. नाही, त्यांना एवढंच बोलायचं म्हणाले. अच्छा, शिक्षक दिनाबद्दल. धन्यवाद सर, धन्यवाद. खूप छान, मस्त आपण कमेंट. समारोपाकडे येणार आहोत. बिनीवाले सर, अजून तुम्हाला काही सांगायचं नव्हतं ना? हो, मला एक गोष्ट आणखी सांगायची. हो सर, सांगा. मी ज्यावेळेला या क्लब या मेंबर झालो, मनीषाताईंनी मला आग्रह केला आणि मी म्हटलं ठीक आहे होईल. तो काय होता की मी फारसं कोणाकडे जात नव्हतो, तर माझ्या बोलण्यामध्ये दोष निर्माण झाला होता.
आणि मला ते फार जाचायचं असं की अरे आपण इतके लेक्चर देत होतो आणि आता आपलं बोलणं नीट कळत नाही लोकांना. तर आपल्याकडे ते सुधारणा व्हायला पाहिजे असं वाटतं. तर ते होणार नाही असंही मला वाटतं. पण तुमच्या इथे आल्यावरती तुम्ही मला पहिल्यांदा एवढं संधी दिली बोलायची आणि तुम्हाला सगळ्यांना कळलं असं तुम्ही मला सांगितलं. आता माझ्या समाधानासाठी सांगितलं तर काय हे मला माहित नाही, पण मला ते खरं वाटलं. आणखीन मला खरंच वाटलं की आपल्यात सुधारणा होते आणि आज मी कुठेही जायला घाबरत नाही. क्या बात है सर. तर मला ते मला धाडस आलं की हा विश्वास जो आलाय, हा आत्मविश्वास जो माझा वाढला, ते तुमच्या सगळ्यांमुळे. त्या तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. सर धन्यवाद म्हणू नका. तुमचं आमच्या ग्रुपवर असणं हे आमच्या ग्रुपची समृद्धी आहे. एक खरंच. प्रकारची श्रीमंती आहे सर. आणि मनीषाताई लिमयेंना खरंच धन्यवाद दिले पाहिजेत की मनीषाताईंनी तुमच्यासारखं एक व्यक्तिमत्व आमच्या ग्रुपमध्ये आणलं. व्यक्तिमत्व. सर मी आता समारोपाकडे येतेय कारण जवळजवळ 6 वाजत आले. ही कल्पना कशी सुचली ह्याचं फक्त एक सांगते. बिनीवाले सरांनी आपल्या इन्फो ग्रुपवर श्रीयुत घाणेकर यांच्या आवाजातली 2 प्रकरणं ऑडिओ फाईल्स टाकल्या होत्या आणि त्यांनी ती खूप छान प्रकरणं वाचली होती आणि त्यावेळेपासून मला असं स्वतःला वैयक्तिक वाटलं की हे प्रकरणाचं वाचन खूप छान झालंय आणि सॉरी ही प्रकरणं छान लिहिली आहेत. म्हणून पर्सनली मी सरांना इच्छा व्यक्त केली की सर या पुस्तकातलं एखादं प्रकरण वाचायला मला पण आवडेल. आणि बघता बघता जानेवारी महिना आला आणि जानेवारी महिन्यामध्ये असं आमचं ठरलेलं असतं की साहित्यिक चा कार्यक्रम असावा. मग शोभनाताईंना, आशाताईंना मी म्हंटल या प्रकारचा करूया का कार्यक्रम, त्या पुस्तकातल्या 2-3 प्रकरणांचं अभिवाचन करायचं आणि हे करायचं. तर मूळ कल्पनेमध्ये आम्ही सर 4 प्रकरणं वाचणार होतो. गौरीताई इनामदार पण आमच्या बरोबर होत्या. पण काही कारणांनी गौरीताई इनामदारांना जमलं नाही हे आजचं आणि मग अशा प्रकारे धर्माधिकारी सरांची एंट्री झाली. ऍक्च्युली कर्वे सरांना पण आम्ही विचारणार होतो, पण संपर्क त्या दिवशी होऊ शकला नाही. असं होत. समारोप करताना मला एकच मी सरांच्या प्रस्तावनेतली 2-3 ओळी वाचणार आहे. पण तत्पूर्वी तुम्हाला सांगते की अमिताताईंनी अतिशय सुंदर ह्या पुस्तकाचा गोषवारा केलाय आणि अतिशय अवघड होतं. म्हणजे जवळजवळ 47 प्रकरणं आहेत ह्या पुस्तकामध्ये. आणि जरी वरवर असं वाटत असलं की सरांनी रंजक पद्धतीने लिहिलंय, तरी सुद्धा प्रत्येक प्रकरणामध्ये एक अकॅडमिक किंवा शैक्षणिक आणि भाषा शिक्षणाचा एक सुंदर विचार आहे. आणि ते सुसूत्रपणे मांडणं अतिशय अवघड काम होतं. ते काम डॉक्टर अमिता धर्माधिकारी हिने केलं. ती हाडाची शिक्षिका असल्यामुळे ते तिला सहज जमलं आणि तिचा हा लेख म्हणजे मी शोभनाताईंना म्हणणार आहे की आपण सरांच्या या पुस्तक परिचयाचा म्हणून हा लेख आपल्या यावर्षीच्या स्मरणिकेत अमिताताईंचा घेऊया आणि हा लेख तयार झाला. अमिताने एक वाक्य खूप छान सांगितलं होतं की भाषेकडे मानवी संस्कृतीचा ठेवा म्हणून बघायचं असतं. असं एक सूत्र तिने ह्या पुस्तकातून काढलं. खरंच भाषा ही मानवी संस्कृतीचा ठेवा असतो, मोठा वारसा असतो. आता मी सरांच्या त्या मनोगतातली 1-2 ओळी आहेत त्या वाचते आणि त्या शेवटची ओळ विशेषतः लक्ष देऊन ऐकावी. साऱ्या भाषा आपल्याच आहेत. आपण त्या शिकाव्या, गरजेनुसार त्यांचा उपयोग करावा आणि आपलं जीवन समृद्ध करावं. हे सगळं करताना आपली भाषा संस्कृती सोडण्याची गरज नसते. हे आपल्याला भाषांच्या अभ्यासामुळे कळतं. आपल्यात दडलेला अतिरेकी संपतो. सर ह्या वाक्यासाठी तुम्हाला मनापासून सलाम. म्हणजे भाषा शिक्षणाच्या या एक निष्कर्ष काढताना सरांनी वाक्य लिहिलं की आपल्यात दडलेला अतिरेकी संपतो. इतकी भाषा माणसाला वरदान ठरते आणि शुद्ध भाषेचं शुद्ध शिक्षण जर झालं तर एक मोठा आनंद आपल्याला गवसतो. आज भाषा आपली सर्वांचीच या पुस्तकाच्या निमित्ताने आपण सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आणि खूप शांतपणे आणि आनंदाने कार्यक्रम तुम्ही ऐकलात.
आणि भाषा आपली आपली भाषा तिच्याकडे बघायची आज वेगळी दृष्टी प्रत्येकाला मिळाली असावी असं वाटतं. सभेच्या औपचारिकतेचा भाग असतो आणि खरंच मनापासून सर्वांचे आभार मानायचे. सर्वप्रथम श्यामलाताई शेंडे आणि शोभनाताई ह्या दोघींचे आभार अशासाठी मानतो की एखादा नवीन विचार सांगितला की हा कार्यक्रम करा असा एक सिग्नल त्या देतात आमच्यासाठी. श्यामलाताई आणि शोभनाताई तुम्हा दोघींचे मनापासून आभार. बिनीवाले सरांचे विशेष आभार की सर जेव्हा सरांच्या पुढे असा प्रस्ताव मांडला की या पुस्तकाचं असं असं आम्ही करायचा विचार करतोय, तर बिनीवाले सरांनी अगदी आनंदाने खरं तर सरांनी 6 प्रकरणं सुचवली होती आणि सरांनी त्याचा अकॅडमिक भागही सांगितला होता. पण जेव्हा रूपरेषा ठरवताना लक्षात आलं की 6 प्रकरणांचं वाचन जास्त होईल, म्हणून आम्ही प्रकरणं आम्ही बदलली आणि आम्ही सरांना सांगितलं की सर आम्ही ही प्रकरणं वाचतोय. तर त्याला सुद्धा सरांनी सहज मान्यता दिली. तर नुसतं भाषा शिक्षण नाही, तर या आम्हाला जे सरांनी स्वातंत्र्य दिलं, कोणतीही प्रकरणं वाचा, त्याचं ते स्वातंत्र्य सरांनी दिलं. खरं तर सरांचं पुस्तक होतं, स्वामित्व होतं त्यांचं, तरी सुद्धा ते दिलं. याबद्दल विनीवाले सरांचे मनापासून आभार. डॉक्टर अमिताभ धर्माधिकारी आणि डॉक्टर अविनाश धर्माधिकारी सरांनी या अभिवाचनाच्या आमच्या उपक्रमात सहभागी झाले आणि त्याला सुंदर एक रूप दिलं. याबद्दल त्या उभयंतांचे खरं तर आभार मानायचे नाहीयेत, पण आनंद व्यक्त करते. आशाताई आणि डॉक्टर अतुलजी ठाकूर ही आपलीच माणसं आहेत. यांचे सगळ्यांचे फक्त उल्लेख करते की ही सगळी जण टीम या कार्यक्रमाच्या पाठीशी आहे आणि अर्थातच आज विक्रमी संख्येने तुम्ही सगळेजण उपस्थित आहात. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानून फेब्रुवारी महिन्यातल्या दुसऱ्या मंगळवारी एका नव्या कार्यक्रमासह भेटूया. तोपर्यंत आपण सगळेजण करूया भाषेची आराधना. नमस्कार. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ॐ